तर मोदी सरकारच्या काळात 60 धोकादायक गुन्हेगारांचं भारतात प्रत्यार्पण झालं अशी माहिती सध्या समोर येते। केवळ तहव्वूर राणाच नव्हे, आणखी 24 धोकादायक गुन्हेगार हे भारतात त्यांना आणण्यात आलेलं आहे। 5 वर्षांच्या कार्यकाळात 24 अतिशय धोकादायक आरोपी हे भारतात आले। भारताचे जगातील 48 देशांसोबत प्रत्यार्पण करार झालेले आहेत आणि हीच महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। मोदींच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जवळपास 24 अतिशय धोकादायक हे जे आरोपी होते त्यांचं भारतात प्रत्यार्पण झालं। तर छोट्या राजांचं इंडोनेशियातून भारतात प्रत्यार्पण झालं। दोन 2015 मध्ये सीबीआयच्या टीमनं छोट्या राजांना इंडोनेशियातील बालीत अटक केली। 2018 मध्ये अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी क्रिश्चियन मिशेलचं यूए मधून प्रत्यार्पण झालं। तर 2020 मध्ये रवी पुजारीचं सेनेगलहून भारतात प्रत्यार्पण झालं। आर्थिक घोटाळ्याचा आरोपी विजय माल्या याचा ब्रिटनमधून प्रत्यार्पणासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। आयपीएलमधील आर्थिक गैरव्यवहाराचा आरोपी ललित मोदी याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत। कोणाचं प्रत्यार्पण, कोणाची प्रतीक्षा याबद्दलचे ग्राफिक्स। प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणातील आरोपी नदीम सैफीच्या प्रत्यार्पणाचे सुद्धा भारताकडून प्रयत्न सुरू आहेत। 1993 साली गुजरात बॉम्बस्फोटांमध्ये सामील टायगर हनीफला भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अमेरिकेत अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत।